विशेषची। तर आज काय विशेष मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आणि आज दिवसभरात नेमकं काय विशेष घडणार ते बघायचंय आज काय विशेष मध्ये। मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेणार आहोत सविस्तररित्या। त्यामधली पहिली बातमी मुंबईकरांसाठीची आहे, कारण आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा सादर केला जाणार आहे। महापालिका निवडणुकांच्या तोंडावरती अर्थसंकल्पात अनेक घोषणा या केल्या जाऊ शकतात। मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प नेमका कसा असेल आपल्याला बघायचंय आज काय विशेष मध्ये। दुसरी बातमी मात्र अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या अंजली दमानिया यांच्या पत्रकार परिषदेची। अंजली दमानिया आज धनंजय मुंडेंविरोधात आणखी पुरावे सादर करणार आहे। त्या कोणता नेमका नवीन बॉम्ब फोडणार हे बघणं महत्त्वाचं आहे। आणि तिसरी बातमी लाडक्या बहिणींसंदर्भातली आहे, कारण जर आता लाडकींच्या कुटुंबाकडे चारचाकी असेल तर या महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ सोडावा लागणार आहे। यामागचं नेमकं कारण काय आहे, का असं निर्णय घेतला जातोय आणि लाडकींना आता काय निकष असतील हे सर्व काही आपण बघूयात आज काय विशेष मध्ये। आता आज काय विशेष मधली पहिली विशेष बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची, कारण महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आज मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होणार असल्याचं आपण पाहतोय। त्यामुळे यंदा इलेक्शन बजेट असण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची छाप यामध्ये दिसणार ही देखील चर्चा सध्या रंगलेली आहे। तर इलेक्शन बजेटमुळे मुंबईकरांवरती कोणताही करवाढ नसेल किंवा नव्या योजनांसाठी भरीव तरतूद असेल अशी देखील शक्यता आहे। मुंबईकरांवर नव्या कराचा बोजा पडणार नाही असं सांगितलं जातंय। बजेट 59,900 कोटींवरून 65,000 कोटींवर जाण्याचा अंदाज आहे। कोस्टल रोडच्या दहिसर पर्यंत विस्तारासाठी भरीव निधी सुद्धा दिला जाणार आहे। मुंबईतल्या सर्व रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी देखील निधी असेल। नवीन आरोग्य सुविधा प्रदूषण नियंत्रणासाठी योजना सुद्धा आखली जाणार। आपण पाहतोय यावेळेस आता मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन बजेट आज जारी होणार आहे आणि त्या संदर्भातलीच ही मोठी अपडेट। आणि यानंतरची बातमी जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आहे। तर लाडक्या बहिणींनो, तुमच्या घरी चारचाकी आहे का? जर असेल तर तुम्हाला आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा सोडावा लागणार आहे, कारण आजपासून तुमच्या दरवाजात अंगणवाडी सेविका उभी राहणार आहे। चारचाकी वाहन तुमच्या कुटुंबियांच्या नावावर असल्याचं समोर आलं तर तुम्हाला थेट अपात्र केलं जाणार अशी देखील माहिती आहे। चारचाकी असलेल्या बहिणी आता अपात्र ठरणार असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। एकंदरीत आता लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी बघायला मिळते आहे, कारण लाडक्या बहिणींसाठी काही महत्त्वाचे निकष आहेत आणि त्या निकषांमध्ये जर लाडक्या बहिणी बसल्या नाही तर खरं तर त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ सोडावा लागेल। कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असावं। कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरणारा नसावा। शिवाय आपण पाहतोय चारचाकी वाहन असणाऱ्या महिला योजनेच्या लाभार्थी सुद्धा नसणार आहेत। संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजनांचा लाभ त्यांनी घेतलेला नसावा। लाडकी बहीण योजनेचे जे निकष आहेत ते आता आपण जाणून घेतोय। लाभार्थी महिलेचं वय 18 ते 65 या दरम्यानचं असावं असं सुद्धा सध्या सांगितलं जात आहे। आणि हा निकष आहे, जर या निकषांमध्ये बसत नसाल तर लाडकीचा लाभ सोडावा लागेल। तर आता लाडक्या बहिणींसाठी नेमके काय निकष आहेत हे तर आपण पाहिलं, मात्र आता जर तुम्ही लाडक्या बहिणींच्या निकषांमध्ये बसत नसाल तर थेट तुमचा अर्ज हा बाद केला जाणार आहे। इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट ज्यांचा आढावा घेऊयात वेगवान स्वरूपात। अंगणवाड्यांमधल्या भरतीचा मार्ग मोकळा झालाय। अंगणवाडी पर्यवेक्षक, मुख्य सेविका आणि मदतनीस या पदांसाठी भरती केली जाईल। पुढच्या 100 दिवसांमध्ये ही सर्व पदं भरली जातील। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तसे आदेश दिले आणि त्यानुसार महिला बालविकास विभागानं रिक्त जागा भरण्याचा निर्णय सुद्धा घेतलेला आहे। दादरमधल्या शिवाजी पार्कमध्ये आता कोणत्याही प्रकारचं खोदकाम करता येणार नाही। शिवाजी पार्कमध्ये उडणाऱ्या धुळीची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं घेतली आहे। उडणाऱ्या धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी देशी गवत उगवण्यात येणार आहे।
सडकोच्या घरांना नागरिकांची नापसंती असल्याचा पुन्हा एकदा मुद्दा समोर आला। गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये 26,000 घरांसाठी सडकोने लॉटरी काढलेली, मात्र 26,000 घरांसाठी केवळ 22,000 अर्ज दाखल झाले। 5 वेळा मुदतवाढ देऊनही केवळ 22,000 नागरिकांनी बुकिंग अमाउंट भरली। आता तरी घरांच्या किमती कमी होणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला। सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणं अनिवार्य असेल। मराठी भाषेत बोलण्यासाठी कार्यालयांमध्ये फलक लावावे लागतील, तर मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल। बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी शिवकुमारनं विशेष मकुका कोर्टात घुमजाव केला। पोलीस कोठडीत जबरदस्तीने जबाब घेतल्याचा आरोप त्यानं केलाय। जबाब मागे घेण्यासाठी शिवकुमारने कोर्टात अर्ज केलाय। बाबा सिद्दीकींच्या हत्या प्रकरणात शिवकुमारवरती प्रमुख शूटर असल्याचा पोलिसांचा दावा आहे। खारघरमधल्या मेडिकवर रुग्णालयाला मनसेने चांगलाच दणका दिलेला आहे। इन्शुरन्समधून बिल घेऊन पेशंटला डिस्चार्ज दिला, मात्र लगेचच अतिरिक्त 50,000 रुपयांसाठी डिस्चार्ज कार्ड फाडून रुग्णाला थांबवण्यात आलं। हा प्रकार कळताच मेडिकवर रुग्णालयाला मनसेने धारेवर धरलं आणि जाब विचारला। अरे क्लेम झाला, बिल पे झालं तरी नाही सोडत आहे। 40 ते 50 कामगारांना एका खोलीमध्ये डांबून ठेवलेलं होतं, त्यांना मारहाण करण्यात आली। हा प्रकार पुण्याच्या रांजणगाव MIDC मध्ये घडला। कामगारांना कामाचा मोबदला न देता डांबून ठेवल्याप्रकरणी 4 जणांविरोधात वेठबिगार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला। त्यापैकी दोघांना अटक झाली, तर दोघांचा पोलीस सध्या शोध घेत आहेत। सोलापूर या ठिकाणी खासगी बँकेच्या वसुली कर्मचाऱ्यांची मुजोरी समोर आली। गाडीचे हप्ते भरले नाही म्हणून या कर्मचाऱ्यांनी एका कर्जदाराच्या मुलाचं चक्क अपहरण केलं। या मुलाला त्यांनी एका गोडाऊनमध्ये डांबून ठेवलं। त्यानंतरही मुलाला सोडण्यासाठी 10,000 रुपयांची खंडणी मागितली। अपहरण करणाऱ्या तिघांविरोधात सध्या गुन्हा दाखल झालाय। मुंबईमध्ये दिवसाला 300 अतिरिक्त लोकल फेऱ्या वाढणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी रेल्वेकरता तब्बल 23,778 कोटींची तरतूद करण्यात आली। मुंबई लोकल सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी विविध प्रकल्प हाती घेण्यात आले। यामध्ये 301 किलोमीटरच्या नवीन रेल्वे मार्गिका प्रकल्पांचा समावेश असणार आहे। कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या 2 रेल्वे गाड्यांच्या संरचनेत बदल झालाय। दोन्ही रेल्वे गाड्यांचे प्रत्येकी 2 डबे वाढले। 9 फेब्रुवारीपासून अतिरिक्त डबे जोडले जातील आणि या वाढीव डब्यांमुळे या रेल्वे गाडीचे एकूण डबे 20 वरून 22 होतील। नवी दिल्ली ते कटरा या वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फक्त शाकाहारी जेवण मिळेल, कारण त्याचबरोबर प्रवाशांना मांसाहार पदार्थ नेण्यास मनाई आहे। या रेल्वेमध्ये सर्वात जास्त भाविक वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असतात, त्यामुळे भाविकांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेलाय। पनवेल एसटी स्थानकातून सुटणाऱ्या पनवेल ते महाड विनावाहक एसटी बस सेवेमुळे प्रवाशांचा प्रवास सुसाट झाला। पनवेल स्थानकाच्या उत्पन्नामध्ये दिवसाला 1 लाखांची वाढ झाली। पनवेल एसटी स्थानकातून एसटी बस दिवसाला 440 फेऱ्या पूर्ण करते, यातून आगाराला 10 लाखांचं उत्पन्न मिळत आहे। नवीन वर्षाचा पहिला महिना पुणे मेट्रोसाठी लाभदायक ठरला। जानेवारी 2025 मध्ये मेट्रोचे दोन्ही मार्गांवरती तब्बल 49,64,000 प्रवाशांनी प्रवास केला। मेट्रोच्या तिजोरीत 7,84,00,000 रुपयांचे विक्रमी उत्पन्न देखील जमा झालं। पुणे रेल्वे स्थानकावरील भार कमी करण्यासाठी खडकीमध्ये स्वतंत्र रेल्वे टर्मिनल विकसित करण्यास रेल्वेने मंजुरी दिली। सध्या काम सुरू झालंय। डिसेंबर 2025 पर्यंत काम पूर्ण करू हे नियोजन करण्यात आलंय। पुणे स्थानकावरील भार आणखी कमी होऊन प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळेल। पुण्यातल्या जीबीएसच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची तपासणी सुरू आहे। या तपासणीत सिंहगड रस्ता परिसरातील 30 पैकी तब्बल 19 खासगी आरो प्लांटचं पाणी देखील दूषित असल्याचं समोर आलं। त्यामुळे आता टँकर, आरो या प्रकल्पांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे पालिका आयुक्तांनी दिले। पुणे शहरात जीबीएस सिंड्रोमचे 158 संशयित रुग्ण आढळले, तर 5 संशयित तरुणांचा मृत्यू झालेला आहे। यापैकी 127 रुग्णांचं निदान निश्चित झालंय आणि या आजाराची कारणं काय याबाबत आता पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संशोधन करण्यात येत आहे। ही माहिती आरोग्य उपसंचालकांनी दिली आहे।
जीबीएस या आजाराच्या कारणांबाबत पशुसंवर्धन विभागानं संशोधन केलं. त्यासाठी फक्त आणि फक्त पाणी कारणीभूत नाही असा अंदाज आहे. विविध पक्षी, पोल्ट्री फार्म आणि मातीचे सॅम्पल घेऊन संशोधन सुरू आहे. त्याचा अहवाल 2 दिवसात मिळणार, ही माहिती आरोग्य उपसंचालक डॉक्टर राधाकिसन पवार यांनी दिली. जीबीएस या आजाराचा एक संशयित रुग्ण अहिल्यानगर शहरात आढळला. जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षीय मुलीमध्ये जीबीएस सिंड्रोम सारखी लक्षणं दिसली. तिला उपचारासाठी पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये आता दाखल करण्यात आलंय. मराठी अभिनेता राहुल सोलापूरकर यानं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे औरंगजेबाला लाच देऊन आग्र्याहून परत आले असं वादग्रस्त विधान त्यानं केलंय. अभिनेते किरण माने यांनी राहुल सोलापूरकर यांचा हा व्हिडिओ शेअर केला, सडकून टीकाही केली आहे. सध्याची आपण ही दृश्य पाहतोय. राज ठाकरे हे शिवाजी पार्क या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय ते या सर्व खेळाडूंची भेट घेताना आपल्याला दिसतंय. हे सर्व तरुण खेळाडू आपल्याला आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती दिसताय, ज्यांची भेट राज ठाकरे यांनी घेतलेली आहे. त्या दरम्यानची आपण हे दृश्य सुद्धा पाहू शकतोय. राज ठाकरे यांच्याकडून क्रिकेट स्पर्धेचं आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती या सर्व खेळाडूंची भेट राज ठाकरे यांनी घेतली असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय. शिवाजी पार्क या ठिकाणची ही दृश्य आहेत, ज्या ठिकाणी राज ठाकरे यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी या ठिकाणी या सर्व मुलींची, खास करून या सर्व खेळाडूंची भेट घेतलेली आहे. यानंतरच इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स बघूयात वेगवान स्वरूपात. शिर्डीमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याचं पाहायला मिळतंय. तर साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची अज्ञातानं चाकूने भुसकून हत्या केली. 3 वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवरती चाकूनं हल्ला करण्यात आला. पहाटेच्या सुमारास ड्युटीवर जाताना हा हल्ला झाला. साईबाबांची शिर्डी दुहेरी हत्याकांडानं हादरली आणि या हत्याकांडामागे जे कुणी असतील त्यांना फाशीची शिक्षा द्या, ही मागणी मृत सुभाष घोडेंच्या भावानं केली आहे. तर यावेळेस सुभाष घोडेंच्या भावंडांना अश्रू अनावर झाले. अगदी त्यांनी न्यायदानासाठी पोलिसांसमोर हात पसरले. दरम्यान शिर्डी साई संस्थांच्या 2 कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर जुन्या वादाला पुन्हा नव्यानं तोंड फुटलं. मोफत अन्नछत्रामुळे शिर्डीत गुन्हेगारी वाढली, हा पुनरुच्चार सुजय विखे पाटील यांनी केलाय. त्यामुळे शिर्डी मोफत अन्नछत्राचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. साई मंदिराच्या सुवर्ण कळसाची संस्थान प्रशासनाकडून डागडुजी केली जाते. कळसावरील सोन्याचा मुलामा काही ठिकाणी निघालाय, त्यामुळे आता डागडुजी सुरू आहे. सुवर्ण कलशावर सोन्याचा लेप देण्यासाठी कलशाभोवती पडदा सुद्धा बांधण्यात आलेला आहे. आज तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर आहे. या निमित्त आता गडपूजन, शिरकाई देवी पूजन, पालखी मिरवणूक, मर्दानी खेळ यांची प्रात्यक्षिकं, आज विविध कार्यक्रमांचं उद्घाटन झालं. राजदरबारातील मेघडंबरी फुलांनी सजवण्यात आलेली आहे. तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू करा, ही मागणी महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून करण्यात आली. मंदिराचं पावित्र्य टिकवण्यासाठी भाविकांना बस संहिता लागू करावी, या मागणीचं निवेदन तुळजापूर मंदिर प्रशासनाकडे देण्यात आलेलं आहे. महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतदेह नदीत टाकून दिले असा आरोप समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी केला. महाकुंभ मेळाव्यात शनिवारी पहाटे चेंगराचेंगरी होऊन 30 जणांचा मृत्यू झाला. मृतदेह नदीत टाकल्यानं नदीचं पाणी प्रदूषित झालंय असंही जया बच्चन म्हणाल्या. कुंभमेळ्यासंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजिद मंसुरीवर निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भिवंडीमधील बजरंग दलाच्या अशोक महाडिकांनी या संदर्भात तक्रार दाखल केली. आरोपीला लवकरात लवकर अटक न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील महाडिकांनी दिला. अभिनेत्री ममता कुलकर्णीचा वाद काही केल्यानं संपायला तयारच नाहीये. महामंडलेश्वर पदासाठी ममता कुलकर्णीनं 10 कोटी रुपये मोजले असा आरोप ममतावर करण्यात येतोय. ममता कुलकर्णीला किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर करण्यात आलं, मात्र विरोधानंतर ममता कुलकर्णीचं महामंडलेश्वर पद काढून घेण्यात आलं.
उत्तर प्रदेशमधल्या मुझफ्फरनगर रुडकी रस्त्यावरती भरधाव ट्रॅक्टरचं टायर फुटलं आणि अपघात झाला. हे ट्रॅक्टर थेट हवेत उडून जमिनीवरती आदळलंय. या घटनेत चालक गंभीर जखमी झालेला आहे. अंगाचा थरकाप उडवणारा हा सीसीटीव्ही समोर आलाय. MSc CET परीक्षेच्या अर्ज नोंदणीसाठी पुन्हा मुदतवाढ जाहीर करण्यात आली. विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज नोंदणीला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळतोय, त्यामुळे अर्ज नोंदणीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. CBSE 10वी आणि 12वी 2025 बोर्डाच्या परीक्षांचे हॉल तिकीट जारी झाले. हॉल तिकिटाची लिंक ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे. cbse.gov.in या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड करता येईल. भारत आणि इंग्लंड दरम्यान झालेल्या 5व्या T20 सामन्यात टीम इंडियानं इंग्लंडचा 150 धावांनी दणदणीत विजय मिळवला. टीम इंडियाचा हा विजय बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी मुंबईमधल्या माटुंग्यातल्या मद्रास कॅफेत साजरा केला. या सामन्याची मालिका टीम इंडियाने 4-1 अशी जिंकली. भारतीय अमेरिकन संगीतकार आणि उद्योगपती चंद्रिका टंडन यांनी ग्रॅमी पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. महत्त्वाचं म्हणजे या पुरस्कार प्रदान सोहळ्यात त्यांनी सलवार सूट परिधान करत चाहत्यांची मनं जिंकली. नागपूर शहरामध्ये बदलत्या तापमानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर झालेला दिसतोय. दुपारी ऊन तर रात्री थंडी असा वातावरण दिसतोय आणि वातावरणामध्ये सातत्यानं हा बदल होतोय. शहरात घरोघरी सर्दी, खोकला, व्हायरल तापाचे रुग्ण सुद्धा वाढले असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. यवतमाळ या ठिकाणच्या पाटबंधारे विभागाच्या सिंचन प्रकल्पातून पाणी घेणाऱ्या विविध संस्थांनी 15 कोटींची पाणीपट्टी थकवली. 31 मार्चच्या पार्श्वभूमीवर अभियंता कार्यालयानं वसुलीसाठी कंबर कसली. संबंधित संस्थांना थकीत पाणीपट्टीच्या भरणा करण्यासाठी सूचना सुद्धा करण्यात आल्या. लोणावळ्यात माजी नगरसेवकाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न बघायला मिळालाय. मात्र पोलिसांनी वेळीच रोखल्यानं मोठा अनर्थ टळलाय. शहरातील रखडलेल्या विकास कामावरून नाराज ते होते. माजी नगरसेवक बाळासाहेब जाधवांनी नगर परिषद कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केला आणि त्याला रोखलेलं आहे. बीडच्या नेकनूरमध्ये शासकीय रुग्णालयाचं बांधकाम करताना लोखंडी प्लेट डोक्यात पडली आणि कामगाराचा मृत्यू झाला असल्याचं बघायला मिळालेलं आहे. आणि यावेळेस 38 वर्ष शंभूदास असं मृत कामगाराचं नाव आहे. याशिवाय तो पश्चिम बंगालचा रहिवासी होता. बांधकाम करताना कामगारांच्या सेफ्टीसाठी कुठलाच उपाय नाहीये, त्या असा हा धक्कादायक प्रकार या घटनेनंतर उघडकीस आलेला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महावितरणने 9 महिन्यांमध्ये वीज चोरीचे जवळपास 3,500 प्रकरण उघडकीस आणले. सुमारे 7.25 कोटींची वीज चोरी उघडकीस आली. वीज चोरीची बिलं न भरणाऱ्या ग्राहकांवर महावितरणकडून थेट पोलिसात गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आलेले आहेत. नवीन महाबळेश्वर गिरिस्थान प्रकल्पात नव्यानं 294 गावांचा समावेश करण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव देण्यात आला. प्रस्ताव मंजूर झाल्यास यापुढच्या काळात 529 गावांसाठी MSRDC नियोजनाचं काम करणार आहे. TCOC कालावधीच्या सुरुवातीला गडचिरोली पोलीस आणि CRPF समोर 4 जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं. शासनानं या माओवाद्यांवर एकूण 28 लाख रुपयांचं बक्षीस घोषित केलं. आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये एक डिव्हिजनल कमिटी मेंबर, एरिया कमिटी मेंबर आणि 2 सदस्यांचा समावेश असल्याचं बघायला मिळतंय. रायगडच्या मुरुड समुद्र किनारी आता बैलगाडा शर्यतीचं आयोजन झालं. पंचक्रोशीत बैलगाडा मालकांनी स्पर्धेत भाग घेतला. यावेळी शर्यत पाहण्यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. नागपूर रेल्वे बोर्डात नियुक्तीच्या नावाखाली एका महिलेची फसवणूक झालेली आहे. यावेळेस तिच्याकडून तब्बल 15 लाख रुपये घेण्यात आले. मात्र त्यानंतर कोणतीही नियुक्ती केली नाही. दरम्यान या महिलेने हुंडकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे.